अंतरवाली सराटीमधून निघेपर्यंत चर्चा करणार, अंतरवालीमधून निघाल्यानंतर चर्चा बंद आणि पुन्हा चर्चा करणार नाही, तर जरांगे पाटलांनी पुन्हा राज्य सरकारला इशारा दिलाय। त्यासह त्यांनी भुजबळांवर सुद्धा हल्लाबोल केलाय। भुजबळांना आता महत्त्व देणार नाही आणि ते बधीर झालेत अशी टीका जरांगे पाटलांनी भुजबळांवर केली आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहन पेटवल्याची घटना समोर आली आहे। विठ्ठलनगर परिसरातील एका सोसायटीच्या पार्किंगमधील 20 ते 30 वाहनं पेटवून देण्यात आली आहेत, तर रात्री 2च्या सुमारास अज्ञातांनी ही वाहनं पेटवल्याचं स्थानिकांनी म्हटलंय। सलग सुट्ट्या आल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये भाविकांची जीवघेणी गर्दी झाली आहे। मंदिर परिसरामधील व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्यात आली आहे, तर चेंगराचेंगरी झाल्याने परिसरामधील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। जरांगे पाटील राज्याला मराठा आरक्षणामुळे परिचित आहेत, मात्र त्यांच्या पंचक्रोशीत ते क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात आहेत। आंदोलनामुळे त्यांना हल्ली क्रिकेट खेळायला वेळ मिळाला नाही, परंतु आज पहाटे वेळ मिळताच क्रिकेट खेळण्याचा आनंद त्यांनी लुटलाय। पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि भक्ष्याच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर बस स्थानकाचा तिथं गर्दी पाहायला मिळते, तर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बस आगाराचं वेळापत्रक कोलमडलं आणि त्यामुळे भाविकांची गैरसोय सुद्धा होतीये। एसटी बसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी आता भाविकांकडून होतीये। तर बीडच्या लिंबा गणेश परिसरामधील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास होतोय। रानडुकरांकडून शेतातील उभी पिकं उद्ध्वस्त केली जात आहेत। पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी रंगीबेरंगी साड्या लावल्याचं दिसून येतंय। अमरावतीमध्ये व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागामध्ये केशरबाई लाहोटी विद्यालयात जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आणि यामध्ये 95 महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि व्यवसायाची आवड निर्माण व्हावी यासाठी या तंत्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजकांनी म्हटलंय। 1 जानेवारीला कोरेगाव भीमा इथं 206वा शौर्य दिन साजरा होणार आहे, तर याच अनुषंगानं पोलीस प्रशासनाकडून आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये आढावा बैठका घेतल्या जातात। यावेळेस ग्रामस्थांना येणाऱ्या अनुयायांचे आणि त्याचबरोबर नागरिकांचं स्वागत करण्यासह त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं जातं। कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभ अभिवादनाचा 1 जानेवारीला कार्यक्रम होणार आहे, मात्र या कार्यक्रमाचा खर्च बार्टीच्या निधीतून न होता राज्य सरकारनं करावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटातर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागण्यात आली आहे। सांगली मिरजेला जोडणाऱ्या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याच्या रेल्वेच्या आदेशानं खळबळ माजली आहे। रेल्वेच्या आदेशामुळे सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा पूल पाडू नका, तो दुरुस्त करा, रेल्वेची दादागिरी चालू देणार नाही असा सज्जड दमही त्यांनी भरलाय। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामधील नाईकनगर इथं शनिदेव यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस शनीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी हजेरी लावली होती आणि उंच टेकडीवर असलेल्या शनिदेव मंदिरात ही यात्रा साजरी होते। वाशिम जिल्ह्यामधील मतदारांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबद्दल असणारे गैरसमज दूर होण्याबाबत मतदारांना मशीनद्वारे मतदान कसं करायचं याचं प्रात्यक्षिक देण्यात आलंय। तर प्रात्यक्षिक देण्यासाठी ईव्हीएम त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। अमरावतीमधील तब्बल 8 महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झाली आहे। 21 वर्षीय तरुणाची चाचणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळलाय। 5 महिन्यानंतर पुन्हा रुग्ण सापडल्यानं आरोग्य व्यवस्था अलर्टवर आली आहे। पुणे मुंबई महामार्गावरील बोरघाटामध्ये ऑइल कॅन ट्रक उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली होती आणि याच ठिकाणी अनेक वाहनं सुद्धा घसरली, परंतु आयआरबी आणि अपघातग्रस्तांच्या टीमनं रस्त्यावर माती टाकून रस्ता हा क्लिअर केल्यामुळे आता बोरघाटातील वाहतूक कोंडी फुटली असली तरी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणात नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी धाव घेतली आहे। कोकणातील स्वच्छ समुद्र किनाऱ्यांना पुन्हा एकदा पर्यटकांनी पसंती दर्शवली आहे, तर लाखो पर्यटकांमुळे कोकणातील समुद्र किनारे गजबजले। नाताळच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गामध्ये भव्य रॅली काढण्यात आली। सावंतवाडी कॅथलिक असोसिएशनच्या माध्यमातून या रॅलीला शहरामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आहे।
नंदुरबारमधील शहादा तालुक्यामधील केळीच्या बागेत पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय, तर पुन्हा बिबट्या दिसल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनपाल आणि वनरक्षकांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलाय। पावसाअभावी यंदा नदी नाले कोरडे पडल्याचं पाहायला मिळतं। याचा सगळ्यात मोठा फटका हा वन्यजीवांना बसताना दिसतोय, कारण पाण्यासाठी भटकंती करणारा मोर 50 फूट खोल विहिरीत पडला। या मोराला प्राणीमित्र आणि ग्रामस्थांनी बाहेर काढून जीवनदान दिले। सांगली जिल्ह्यामधील शिराळा परिसरामधील साई सिमरन या मुलीला सर्वसाधारण कौशल्यासाठी राष्ट्रपतींचं सुवर्णपदक प्राप्त झाले। तर अशा प्रकारचं सुवर्णपदक मिळवणारी साई सिमरन ही सांगली जिल्ह्यातली पहिली महिला आहे। सांगलीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली आहे, तर राधे सेवा फाउंडेशन कडून या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि विशेष म्हणजे या स्पर्धेत 45 दिव्यांग बांधवांनी सहभागी होत 2 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली। एक दिन सायकल के नामचा संदेश देत सायकलिंग संडेची स्थापना करण्यात आली आहे। सायकलिंग संडे ग्रुपला 300 आठवडे पूर्ण झालेत। अनेकांनी सायकल चालवत 300 आठवडे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केलाय। चंद्रपूर जिल्ह्यामधील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये 67व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहेत आणि या स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आढावा घेतलाय। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांची संख्या वाढल्यानं वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी डेल्टा फोर्स आणि महामार्ग या ठिकाणी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणाच्या दिशेने आपली पावलं वळवली आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गणपतीपुळे मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होतीये आणि लांबून आलेल्या भाविकांच्या मंदिरामध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। गडचिरोलीमधील दुर्गम भागामधील हेमलकसामध्ये लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सामाजिक कार्य सुरू असून लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालयामुळे हजारो आदिवासी रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत। याच प्रकल्पाला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। तर भंडारा जिल्ह्यामधील तुमसर तालुक्यामधल्या गायमुख या भागामध्ये आदिवासी समुदाय वास्तव्य करतोय, मात्र या भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। 5 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेत, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होतीये। गेल्या काही वर्षांपासून पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये होणारा अवैध वाळू उपसा तात्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी वारकऱ्यांनी आंदोलन केलंय। वाळू उपसा न थांबवल्यास राज्यामधील लाखो वारकऱ्यांसह जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या